कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी, भुदरगड आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. या भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यामुळं शेतीचं मोठं नुकसान होतंय. वनक्षेत्रालगतच्या भागात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू आणि अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना वाढतायत. पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव परिसरात गव्यांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रातील ऑस्ट्रेलियन बाभळीची झाडं तोडून स्थानिक जंगली वृक्षांची लागवड करावी, जंगलातील पाणवठ्यांचं खोलीकरण करून पाण्याचे स्रोत वाढवावेत, वन कर्मचाऱ्यांना ड्रोनसह आधुनिक साधनसामुग्री आणि सुरक्षा उपकरणं उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या आमदार सतेज पाटील यांनी मुख्य वनसंरक्षकांकडे केल्यात. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मैतांच्या वारसांना शासकीय सेवेत घ्यावं किंवा पुरेशी आर्थिक मदत द्यावी, वन विभागाकडे तातडीनं पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करावा, अशा मागण्याही करण्यात आल्यात. आज ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणजे आता सातत्यानं होताना दिसतोय. बिबट्याचा विषय असेल, गव्याचा विषय असेल, हत्तीचा विषय असेल आणि त्यामध्ये काही उपाययोजना कराव्यात अशी आमची सूचना आहे. जे वनातमध्ये झाडं लावलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना खाद्य मिळत नाही, उलटं त्या झाडामुळं प्रॉब्लेम होतो आहे अशी माहिती आहे आणि म्हणून याचा विचार करून याला निधी देऊन त्वरित कारवाई करावी अशी आमची अपेक्षा प्रामुख्यानं त्या ठिकाणी. त्याचबरोबर जे मृत्यू झाले या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्ह्यामध्ये चंदगडपासून ते शाहूवाडीपर्यंत म्हणजे हत्ती असेल, गवा असेल, बिबट्या असेल, या वन्य प्राण्यांच्यामुळं ज्या कुटुंबातला जीव गेलेला आहे त्या कुटुंबामध्ये एक नोकरी द्यावी अशी मागणी आम्ही प्रामुख्याने केलेली आहे. पैसे काय आयुष्यभर पुरणार नाहीत, माणूस गेला आमचा, त्यामुळं तोही एक निर्णय घ्यावा आणि जखमी झाल्यावर ताबडतोब त्याला पैसे देण्याची GRमध्ये तरतूद आहे. तरी देखील काही RFO त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. त्याही सूचना त्यांनी द्याव्यात अशी आम्ही विनंती केलेली आहे. दुसरी एक, आम्ही जशा पद्धतीनं पुरामध्ये आपण रेस्क्यू फोर्स तयार करतो या जिल्ह्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देतो आपण. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कक्ष जो जिल्हाधिकारी कार्यालयात आहे, एखाद्या संकटामध्ये आपण फायरचं ट्रेनिंग देतो, पुरामधलं ट्रेनिंग देतो आणि काही व्हॉलेंटियर्स या ट्रेनिंगमध्ये सहभागी होऊन तिथं ताबडतोब जातात आणि सरकारी यंत्रणेला मदत करतात. तसं आम्ही त्यांना एक विनंती केली आहे की हा प्रयोग पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा प्राथमिक टप्प्यात किंवा जिल्ह्यामध्ये सगळीकडेच तो राबवावा आणि अशी काही मुलं स्वतःहून तयार होत असतील तर त्यांना एखादा ड्रेस द्यावा, बूट द्यावा, आय कार्ड द्यावा, म्हणजे जेणेकरून एखादी बिबट्या आला, एखादा गावात आला तर त्या गावातल्या 1-4 गावातली मुलं ताबडतोब तिथं येऊन लोकांना सांगतील की जाऊ नका तिकडं, फॉरेस्टचे अधिकारी येत आहेत, कॅमेरा येतो आहे, तोपर्यंत किमान लोकांच्या जीवाला धोका होणार नाही. ज्या प्राथमिक उपाययोजना आहेत त्या करण्यासंदर्भातल्या सूचना ती व्हॉलेंटियर देऊ शकतात. तसं एक मिशन किंवा तशा पद्धतीची काही उपाययोजना कराव्या अशीही आम्ही विनंती त्यांना केलेलं आहे. यावेळी आमदार जयंत आसगावकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे, काँग्रेसचे पन्हाळा तालुका अध्यक्ष निवास पाटील, BR पाटील, रावसाहेब पाटील, PV पाटील, अर्जुन पाटील, राजू म्हामुलकर, अरुण तळेकर, अमर गायकवाड, रसूलभाई पन्हाळकर, प्रवीण चोपदार, संदीप मगदूम, प्रमोद हिरडेकर, बाबूराव ढवण, अमोल कांबळे, रविराज सावंत, महादेव म्हामुलकर, कृष्णात गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.